नमस्कार. इटर्नल मराठीच्या आजच्या भागामध्ये आणि एका नव्या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्रीच्या निमित्तानं देवीची विविध रूपं बघण्याचा आपण या मालिकेत प्रयत्न करणार आहोत. अनेकांनी आम्हाला कळवलं की आपल्या नित्यपाठात जे श्लोक असतात, स्तोत्र असतात, त्यांचा अर्थ जाणून घ्यायला आवडेल. देवीची अनेक स्तोत्र आपण म्हणतो, श्री सूक्त म्हणतो, दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो. ह्याचाही अर्थ आपण या नवरात्र विशेष मालिकेत पाहणार आहोत. पण सुरुवात देवीच्या अशा रूपापासून करूया की जे साक्षात आहे. आपण जे अन्न खातो ते जिच्या कृपेने आपल्या घरात शिस्त, अशी देवी म्हणजे अन्नपूर्णा देवी. आपल्या घरातली चूल किंवा आताच्या काळात गॅस किंवा इंडक्शन म्हणा, काही असू दे, धान्याचा भरलेला डबा असू दे, ही साक्षात अन्नपूर्णा देवीच आहे. आपल्या देवघरातही अनेकदा तिची मूर्ती असते. एका हातात सोन्याचं पात्र आहे आणि त्यातलं अन्न वाढण्यासाठी तिने दुसऱ्या हातात चमचा किंवा डाव धरला आहे, असं तिचं रूप मूर्तीत किंवा चित्रात दाखवलं जातं. अनेकदा आपण प्रार्थना करताना श्लोक म्हणतो, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ्यम भिक्षाम देही च पार्वती. हा श्लोक आदी शंकराचार्यांनी लिहिलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रात येतो. हे स्तोत्र म्हटलं की घरात अन्नाचा, संपत्तीचा तुटवडा राहत नाही असं म्हणतात. चला तर आज हे स्तोत्र नीट समजून घेऊया. पण प्रत्यक्ष स्तोत्राकडे वळण्याआधी अन्नपूर्णा देवीशी निगडीत एक गोष्ट आहे ती सांगते. बघा, वरच्या श्लोकात काय म्हटलंय की अन्नपूर्णा ही दुसरी कोणी नसून भगवान शंकरांची प्राणवल्लभा पार्वती आहे. मग पार्वतीला अन्नपूर्णा रूप का बरं घ्यावं लागलं? तर त्याचीच ही गोष्ट आहे. ऐका. एकदा काय झालं, शंकर पार्वती कैलासावर सारीपाटाचा खेळ खेळत होते. पार्वती माता प्रत्येक डाव जिंकत होत्या. खेळ अगदी रंगात आला होता. भगवान शंकरांनी खेळताना आपलं त्रिशूल आणि नाग हे सुद्धा पणाला लावलं आणि तरीही ते हरले. शेवटी भगवान विष्णू त्यांच्या मदतीला आले. त्यांनी गुप्तपणे फासे फिरवले. आता पुन्हा शंकर जिंकू लागले. पार्वतीला शंका आली. तेव्हा मग सत्य सांगून भगवान विष्णू आणि शंकर म्हणाले की आयुष्य ही असाच सारीपाटाचा डाव आहे आणि फासे कसे पडतील थोडेच ठाऊक असते. हे सगळे जग एक माया आहे. बोलता बोलता ते म्हणाले की अन्न ही सुद्धा माया आहे. मग मात्र माता पार्वतीने त्यांना अडवलं. ती म्हणाली, अन्न खोटे तर ते देणारी मीही खोटी ठरेन. शिव म्हणाले, हो बरोबरच आहे. यावर पार्वती चिडली आणि कैलास सोडून निघून गेली. त्या दिवसापासून कोणालाही अन्न मिळेना. निसर्गातील सृजन थांबले. सगळीकडे दुष्काळ पडला. भगवान शंकरांनाही लक्षात आलं की आपलं चुकलं. तात्विक पातळीवर जरी हे जग माया असलं तरी ते चालवण्यासाठी प्रत्यक्षात मात्र अन्न हवे. अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही. मग ते पार्वती मातेची माफी मागण्यासाठी तिचा शोध घेऊ लागले. तेव्हा सगळीकडे दुष्काळ असताना काशी नगरात मात्र एक असं घर होतं ज्या घरातील स्त्री सर्व भुकेल्यांना अन्न देत होती. सगळे तिच्या दाराशी जाऊन भिक्षा मागत होते. ही स्त्री म्हणजे पार्वती माताच आहे हे ओळखून भगवान शंकर स्वतः भिक्षा पात्र घेऊन तिच्याकडे गेले व त्यांनी पार्वती मातेकडे भिक्षा मागितली. पार्वती मातेने त्यांना भिक्षाही दिली आणि क्षमाही केलं. पण तेव्हाच तिने ठरवलं की हे देवी अन्नपूर्णेचं जे रूप आहे ते आता घेतलं आहे त्या रूपात काशी नगरीत नित्यवास करायचा. जो माझ्या या रूपाची आराधना करेल त्याला कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये. भगवान शंकर अन्नपूर्णा देवी समोर भिक्षापात्र धरून भिक्षा मागत आहेत असं आपण चित्र पाहतो. ते चित्र याच कथेवर आधारित आहे. आजही काशीमध्ये काशी विश्वेश्वरा खालोखाल महत्वाची देवता जर कोणी असेल तर ती अन्नपूर्णा देवी होय. आदी शंकराचार्य जेव्हा काशी नगरीत आले तेव्हा अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाने भारावून गेले. खरं तर शंकराचार्य अद्वैत वेदांती सगळं जग ब्रह्माची लीला आहे असं मानणारे. म्हणजे वरच्या गोष्टीमध्ये जसं भगवान शंकरांचं मत होतं तसंच त्यांचंही म्हणणं होतं की केवळ ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे. असं असतानाही त्यांनी इतकी सुंदर स्तोत्र लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली देवीची स्तोत्र जरी पाहिली, मग ते भवानी अष्टकम असू दे, सौंदर्य लहरी असू दे किंवा हे अन्नपूर्णा स्तोत्र असू दे,
ही भक्तीने ओथंबलेली आहेत, कारण ज्ञानमार्गा इतकंच किंवा जास्त महत्व भक्ती मार्गाला आहे. सगळं जग एकाच तत्वापासून बनलं आहे हे ज्ञान होणं अवघड आहे, पण सगळ्या जगाची माता एक आहे हे भक्तीनं समजून घेणं सोपं आहे. आता स्तोत्र आणि स्तोत्राचा अर्थ पाहूया. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धुता खिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्राले याचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. हे आई अन्नपूर्णेश्वरी, तू नेहमी आनंद देणारी आहेस. तू वरदान आणि अभय देणारी आहेस. तुझ्या ठाई सौंदर्याची रत्ने झळकत आहेत. तू सर्व कुकर्म पुसून टाकणारी आहेस. प्रत्यक्ष माहेश्वरी आहेस. हिमालयाचा वंश तू पावन केला आहेस. तू काशी नगरीची अधिष्ठात्री आहेस. कृपाळूपणे आम्हाला भिक्षा दे. तुझ्या कृपेचा आधार आम्हाला दे. अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात संपन्नता. आता आपण कृषी संस्कृतीत श्रीमंतीची मोजदातच धनधान्याने करतो. अन्नापेक्षा मोठी श्रीमंती कोणती? त्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या सालंकृत मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. बघूया. नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंब मानविल सद्व क्षोज कुंभांतरी काश्मीरा अगरू वासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. हे माता अन्नपूर्णेश्वरी, तू विविध रत्नांनी सजलेली आहेस. हेमांबराडंबरी, हेम म्हणजे सोनं आणि अंबराडंबरी म्हणजे सिंहासन. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी ठाऊक असते, तसाच हा शब्द आहे. तुझं सिंहासन सोन्याचं आहे. सगळ्या जगाचं पोषण करणाऱ्या तुझ्या गळ्यात मोत्यांच्या माळा रुळत आहेत. तुझी अंगकांती कस्तुरी आणि अगरू यांच्या सुगंधाने सुगंधित झालेली आहे. इथे काश्मीर हा शब्द कस्तुरी केशर या अर्थी वापरला आहे, कारण काश्मीरमध्ये केशर किंवा कस्तुरी मिळते किंवा बनते. आणि मग आपली प्रार्थना, तू काशीची अधीश्वरी आहेस, आम्हाला तुझ्या कृपेची भिक्षा दे. आता पुढचा श्लोक बघूया. योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार कानल भास मान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर्य समस्त वाज्झन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. योग्यांना आनंद देणारी, शत्रूचा नाश करणारी, धर्मार्थ निष्ठा करी म्हटले म्हणजे धर्माच्या अर्थाविषयी निष्ठा निर्माण करणारी किंवा धर्म आणि अर्थ यात निष्ठा निर्माण करणारी आहेस. आता आपल्याला आईच संस्कार देत असते. धर्माचा अर्थ ही तीच सांगते. आणि अगदी अन्न या अर्थी आपण पाहिलं तरी धर्म म्हणजे सत्कृत्य करणं आणि त्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी पैसा कमवणं, यासाठीची शक्ती आपल्याला अन्नातूनच मिळत असते. चंद्र सूर्य अग्नी यांच्या तेजा समान तुझ्या लहरी आहेत, म्हणजेच तू चंद्रासारखी शीतल, सूर्यासारखी तेजस्वी आणि अग्नीसारखी उपकारक आहेस, कारण तो अन्न शिजवतो, थंडीपासून रक्षण करतो. तुझ्या तेजात या तीनही गोष्टींचे गुण आहेत. तू तीन लोकांचे रक्षण करणारी आहेस. सर्व प्रकारचं ऐश्वर्य देणारी आणि सर्व इच्छांची पूर्ती करणारी आहेस. आता ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ इथे नीट आपण समजून घ्यायला हवा. ईश्वरापासून येतं ते ऐश्वर्य. त्यामुळे केवळ भरपूर पैसा म्हणजे ऐश्वर्य नव्हे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ऐहिक, आध्यात्मिक कितीतरी प्रकारची ऐश्वर्य असू शकतात. ती सर्व देण्याचं सामर्थ्य तिच्या ठाई आहे. तू काशीची अधीश्वरी आहेस, आम्हाला तुझी कृपा दे. पुढे काय म्हटलंय बघूया. आता तिच्या पार्वती स्वरूप रूपाचं वर्णन केलेलं आहे. कैलासाचल कंदरा लय करी गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. माता, तू कैलासाच्या गृहांमध्ये वसलेली आहेस. गौरी, उमा, शंकरी या नावांनी ओळखली जातेस. शंकरोती इति शंकरः, जो कल्याण करतो तो शंकर.
शंकराची पत्नी म्हणून तू शंकरी आहेस, पण तू कल्याण करणारी आहेस म्हणूनही तू शंकरी आहेस. तू कौमारी आहेस. आता इथे हे लक्षात घ्यायला हवं की कौमारी म्हणजे कुमारी नव्हे. ती कार्तिक स्वामींची आई आहे. तो कुमार आहे म्हणून ती कौमारी हा एक अर्थ, आणि दुसरं म्हणजे देवी हे भूमीचं प्रतीक आहे. त्याही अर्थाने ती पार्वती आहे. भूमी ही नित्य कुमारी आहे. एका हंगामात पीक घेतल्यानंतर पुढच्या हंगामात ती पुन्हा पीक धारण करण्यासाठी सक्षम असते. म्हणून देवीची पूजा कुमारी स्वरूपात करतात, आणि कुमारिकांचे पूजन करतो ते देवीच्या सृजन शक्तीचं प्रतीक म्हणून. हे आई, तू वेदांचा अर्थ सांगतेस. ओंकार हे तुझंच बीज आहे. आमच्यासाठी मोक्षाचं द्वार तूच उघडतेस. अशी तू काशीची अधीश्वरी आहेस. कृपया आमच्यावर कृपादृष्टी ठेव. पुढे बघूया. दृश्यादृश्य विभूती वाहन करी, ब्रह्मांड भांडोदरी, लीला नाटक सूत्र भेदन करी, विज्ञान दीपांकुरी, श्री विश्वेशमनः प्रसादन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. हे जे दृश्य अदृश्य जगत आहे त्याचं पालन तूच करते आहेस. सारं ब्रह्मांड तुझ्या गर्भात आहे. तू लीला नाटकाचं सूत्र तोडणारी आहेस, कारण ही लीला हा त्या प्रकृतीचा खेळ आहे, आणि ती या खेळाचं सूत्र तोडते तेव्हाच आपल्याला खरं ज्ञान होतं. ज्ञान प्रकाशाची शलाका तूच आहेस. श्री विश्वेश्वराचं मन प्रसन्न करणारी आहेस. तू काशीची अधीश्वरी आहेस. कृपया आम्हाला तुझे आशीर्वाद दे. आता ती पृथ्वी कशी आहे हे सांगितलं आहे. उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी, वेणी निलसमान कुंतलहरी, नित्यान्न दानेश्वरी, सर्वानंद करी सदा शुभ करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. उर्वी म्हणजे पृथ्वी. तू पृथ्वी आहेस. तू पृथ्वीवरील सर्व लोकांची देवी आहेस. पुन्हा ती सर्वजनेश्वरी आहे, कारण ती आई आहे, आणि आई आपल्या सगळ्या लेकरांवर प्रेम करते, त्यांच्यात भेदभाव करत नाही. तशीच तीही आहे. पुढे म्हटलंय की तू भगवती माता अन्नपूर्णेश्वरी आहेस. आता तिची काळ्या केसांची वेणी लक्ष वेधून घेणारी आहे. आता ही वेणी म्हणजे पृथ्वीवरील नद्या असाव्यात, कारण त्यामुळेच ती आपली अन्नदात्री ठरली आहे. तू नेहमी अन्नदान करणारी आहेस. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. सदैव शुभ असणारी आहेस. आता इथे तिला भगवती असंही म्हटलं आहे. भगवान हाही शब्द आपल्याला ठाऊक असतो. ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य या 6 गोष्टी म्हणजे भग, आणि त्या ज्याच्या जवळ असतील तो भगवान किंवा ती देवी म्हणजे भगवती. तेव्हा आपणही भगवतीची आराधना करताना हे गुण आपल्यात आणण्याचे प्रयत्न करायचे. तू काशीची अधीश्वरी आहेस. आमच्यावर कृपा कर. पुढे बघूया. आदिक्षांत समस्त वर्णन करी, शंभो स्त्री भावा करी, काश्मीरा त्रिपुरेश्वरी, त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी, कामाकांक्ष करी, जनोदय करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. अ ते क्ष पर्यंतच्या सर्व अक्षरांमध्ये जी शक्ती आहे ती तूच आहेस. शंभूच्या 3ही भावावस्थांमध्ये प्रकर्षाने झळकणारी तूच आहेस. आता इथे तिला काश्मीरा आणि त्रिपुरेश्वरी म्हटलं आहे. इथे काश्मीर म्हणजे विशिष्ट प्रदेश असा अर्थ न घेता देवी सरस्वती असा अर्थ घ्यायचा, कारण ती काश्मीरपुर निवासिनी आहे. त्रिलहरींचे अनंत अंकुर फुलवणारी तू आहेस. आता इथे त्रिलहरी कोणत्या, तर इच्छा, ज्ञान आणि क्रिया, कारण ती सर्जन शक्ती आहे. आपल्याला काहीही करण्याची प्रेरणा ती देते. शिवाय ती काम म्हणजे इच्छा पूर्ण करणारी आहे. जनोदय करी म्हणजे माणसांचा उद्धार करणारी मानव जातीची ऊर्जा आहे. अशा तू आमच्यावर कृपा करावी. पुढे जाऊया. देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी, वामे स्वादुपयोधर प्रियकरी, सौभाग्य माहेश्वरी, भक्ताभिष्ट करी सदा शुभ करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. देवी तू सर्व विचित्र रत्नांनी अलंकृत आहेस.
दाक्षायणी आहेस, म्हणजे तू दक्ष राजाची कन्या म्हणून दाक्षायणी आहेस, शिवाय तू कल्याण करण्यासाठी दक्ष आहेस. तू सुंदर आहेस, डाव्या हातात तू खीर असलेलं पात्र धारण केलं आहेस. भक्तांची इच्छित कामना पूर्ण करणारी अशी तू आहेस. तू नेहमी शुभ असणारी आहेस. तू काशीची अधीश्वरी आहेस, आमच्यावर कृपा कर. आणि पुढे म्हटलंय, चंद्रार कानल कोटी कोटी सदृशा चंद्राशु बिंबाधरी, चंद्रार काग्नी समान कुंतलधरी, चंद्रार्क वर्णेश्वरी, माला पुस्तक पाश सांकुशधरी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देही कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. चंद्र सूर्य अग्नी यांच्या कोट्यावधी किरणांसारखी ती प्रकाशमान आहे. चंद्रबिंब धारण करणारी आहे. चंद्र सूर्य अग्नी यांच्यासारखे केस असणारी आहे. आता जरा प्रश्न पडतो ना की केस म्हणजे तर काळा रंग, मग त्याला तेजाच्या उपमा कशा दिल्या आहेत? पण हा तुकतुकीत कृष्ण वर्ण आहे. पुन्हा हा भूमीचा वर्ण आहे. ज्या काळ्या रंगातून सोनेरी पीक येणार आहे असा हा काळा रंग. तिने स्फटिकांची माळा, पुस्तक, पाश, अंकुश धारण केले आहेत. अशा तू देवी अन्नपूर्णेश्वरी, आमच्यावर कृपा करावी. आणि आता क्षत्र त्राण करी महाभयकरी, माता कृपा सागरी, साक्षात मोक्ष करी सदा शिव करी, विश्वेश्वर श्रीधरी, दक्षाक्रंद करी निरामय करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देही कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. तू रक्षण करणारी आहेस, महान भय नष्ट करणारी आहेस. माते, तू दयेचा महासागर आहेस. तू प्रत्यक्ष मोक्ष देणारी आहेस. तू शिवाची शक्ती आहेस. सर्व जगाची अधिष्ठात्री आहेस. तुझ्यामुळे दक्ष रडला तशीच तू आजही दुष्टांना रडवणारी आहेस. रोग्यांना रोगमुक्त करणारी आहेस. आणि आता मगाशी आपण म्हटलं तसं, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. हे अन्नपूर्णे, तू नित्य पूर्ण आहेस. तुझ्या ठिकाणी अपूर्णता नाही, केवळ संपन्नता आहे. अशा शंकराच्या प्राणप्रिये आम्हाला भिक्षा दे. पण कशी? तर आमचं ज्ञान आणि वैराग्य वाढेल अशी भिक्षा दे. भौतिक संपन्नता तर हवीच आहे, म्हणजे सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींची कामना आपण करू आणि देवी त्या कामना पूर्णही करेल. पण ज्ञान आणि वैराग्य आपोआप मिळणार नाही. आपण कदाचित भौतिक आनंदात ते मिळवायला विसरूनही जाऊ आणि म्हणूनच ते मुद्दाम वेगळं मागितलं आहे. भारतीय संस्कृतीत प्रवृत्ती आणि निवृत्तीचा संगम आहे तो असा. आणि शेवटी म्हटलं आहे, माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवाः शिवभक्ताश्च, स्वदेशो भुवनत्रयम्. पार्वती देवी माझी माता आहे, पिता महादेव शिव आहे, सारे शिवभक्त माझे बांधव आहेत. माझी मातृभूमी, माझा स्वदेश हेच माझे त्रैलोक्य आहे. किती सुंदर श्लोक आहे ना हा. म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असंच म्हटल्यासारखं आहे ना. म्हणजे अगदी अख्खं स्तोत्र नाही तरी मुलांना हे दोन श्लोक, म्हणजे अन्नपूर्णे सदापूर्णे आणि माताच्या पार्वती देवी शिकवलं ना तरी त्यांना खूप काही दिल्यासारखं होईल. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? तुम्हाला आणखी कोणत्या स्तोत्रांचे अर्थ ऐकायला आवडतील ते सुद्धा प्रतिक्रियेमध्ये कळवा. आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना आमच्याकडनं, आमच्या अख्ख्या संघाकडनं नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.